नमस्कार मित्रांनो, शेतकरी महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार का याची माहिती आज आपण बघणार आहोत। ज्या महिलांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे जर मिळत असतील तर अशा महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे यापुढे सुरू राहतील का असा प्रश्न तुम्हा सर्वांना पडलाच असेल। त्यासोबतच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नक्की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जर पीएम किसान असो किंवा नमो शेतकरी योजना असो या योजनेचे पैसे जर काही महिलांना मिळत आहे, तुम्हाला देखील तुमच्यापैकी काही महिलांना या दोनपैकी एका योजनेचे पैसे जे आहे मिळत असेल किंवा पीएम किसान योजनेचे पैसे कोणत्या महिलेला मिळत असेल तर त्या महिलेला नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील मिळतात। तर या दोन महिलांना जे आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील का किंवा या नवीन योजनेमध्ये काय जीआर आला आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासोबतच तुमच्या जर महिलांच्या पतीला देखील पीएम किसान योजनेचे किंवा नमो शेतकरी योजनेचे जर पैसे मिळत असतील तर अशा शेतकरी कुटुंबांना किंवा त्या शेतकरी कुटुंबातील महिलेला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत राहतील का असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। आज त्या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण देणार आहोत। हे बघा, तुम्हा सर्वांना प्रश्न देखील पडला असेल की नवीन जीआर नुसार जे आहे शेतकरी कुटुंबातील काही महिलांना पैसे मिळतील किंवा त्या महिला जे आहे या योजनेमधून बाद होतील। हे बघा, शेतकरी कुटुंबातील सर्व शेतकरी महिलांना किंवा शेतकरी किंवा त्यांच्या पतींना जे आहे शेतकरी योजनेचे जे पैसे आहे म्हणजेच पीएम किसान योजनेचे पैसे त्यासोबत नमो शेतकरी योजना आहे या योजनेचे पैसे प्रत्येक कुटुंबाला मिळत असते। त्यासोबतच नक्की त्या पतीला किंवा तिला जर या योजनेचे पैसे मिळत असतील तर त्यांचे जे आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना मिळणार की नाही मिळणार या सर्व प्रकारची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि नेमका जीआर काय आहे, जीआर मध्ये काय म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या महिलांना मिळू शकतात आणि याबाबत स्वतः अदिती तटकरे महिला व बाल विकास मंत्री आहेत त्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की या ठिकाणी या महिलांना लाभ मिळू शकतो का। एकदा त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐका, त्यानंतर जीआर काय म्हणतो, जीआर मध्ये काय नियम आहे त्याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे जर पैसे मिळत असतील तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे यापुढे मिळणार नाही किंवा फक्त वरचे जे 500 रुपये राहिलेले आहेत ते या महिन्याला 1000 रुपये ते मिळतात आणि लाडकी बहीण योजनेचे जे 1500 रुपये म्हणजे तुम्हाला राहिलेले किती फक्त द्यायचे आहे ते 500 रुपये, वरचे 500 रुपये तुम्हाला मिळतील असं अदिती तटकरे यांचं म्हणणं आहे। हे बघा, नमो शेतकरी असो किंवा पीएम किसान योजना असो यापैकी या दोन योजनेमध्ये जे पैसे तुम्हाला मिळत असतील म्हणजे शेतकरी योजनांचे जे पैसे आहे हे तुम्हाला 1000 रुपये मिळत असते, म्हणजे राहिलेले तुमचे जे वरचे 500 रुपये आहे हे तुम्हाला मिळतील असं अदिती तटकरे यांचं म्हणणं आहे। म्हणजे प्रत्येक शेतकरी कुटुंबाला जे आहे 1000 रुपये प्रति महिना मिळतो। पीएम किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो या योजनेमार्फत प्रत्येक महिलेला किंवा महिलेच्या पतीला जे आहे 1000 रुपये प्रत्येक महिन्याला दिले जाते। त्यामुळेच आता लाडकी बहीण योजनेचे पैसे आहे त्यांना मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे। तर त्यांना पैसे मिळतील, मात्र त्यांना जे वरचे 500 रुपये आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेमार्फत महिलांना जे आहे 1500 रुपये द्यायचं सरकारने कबूल केलं होतं, त्यामधील 1000 रुपये तर त्यांना पीएम किसान योजनेचे मिळत आहे, मात्र वरचे जे 500 रुपये आहे त्यांना मिळाले नाही। तर लाडकी बहीण योजनेमधून त्यांचे जे उर्वरित 500 रुपये आहे हे त्यांना देण्यात यावे अशी घोषणा सरकारने केली आहे। आता विषय असा आहे की जीआर मध्ये याचा उल्लेख आहे का। लाडकी बहीण योजनेमध्ये जे यापूर्वी 2-3 जीआर आले आहेत त्याच्यामध्ये असा कुठलाही उल्लेख नाहीये। तुम्हाला जर पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही असा उल्लेख नाही। परंतु याबाबत एक दुसरा उल्लेख त्यांचा असा आहे की जर तुम्हाला इतर कुठल्याही केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या इतर कुठल्याही सरकारी योजनांचा डायरेक्ट बेनिफिट ते जर 1500 रुपयापेक्षा जास्त असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पैसा मिळणार नाही किंवा जर ते 1500 रुपयापेक्षा कमी असेल तर ती जी रक्कम फरकाची रक्कम आहे ती मिळतील। असेच वरचे 500 रुपये तुम्हाला आम्ही लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला देऊ अशा प्रकारचा उल्लेख जीआर मध्ये आहे। परंतु जर सरसकट ज्या काही पीएम किसान लाभार्थी महिला आहेत आता महिलांचे पती देखील लाभ घेत आहेत, परंतु पतीच्या बाबतीत या ठिकाणी कुठलाही उल्लेख दिलेला नाही आहे। हे बघा, अनेक शेतकरी महिलांचे पती जे आहे ते पीएम किसान असो किंवा दुसऱ्या सरकारी कोणत्याही योजनांचा लाभ घेत असतात। त्यासोबत अनेक महिला जे आहे ते देखील शेतकरी महिला असो ते देखील अनेक शेतकरी रिलेटेड योजना असो किंवा अनेक सरकारी योजनांचा लाभ ते घेत असतात। म्हणजेच अदिती तटकरे किंवा मुख्यमंत्री यांचं देखील असं म्हणणं आहे की जर कोणतीही महिला दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल म्हणजे सरकारी लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजने व्यतिरिक्त जर कुठल्याही
कोणत्याही सरकारी दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे ते मिळणार नाही, असं त्यांनी लाडकी बहीण योजनेचा जो GR आधी आलेला होता त्या GR मध्ये त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं आहे। तर तुम्ही देखील लाडकी बहीण असो किंवा त्या व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या सरकारी योजनेचा जर लाभ घेत असाल तर कदाचित तुम्ही लाडकी बहीण योजनेमधून बाद होऊ शकता, कारण असं GR मध्ये त्यांनी स्पष्टपणे इथे सांगितलं आहे। महिलांच्या बाबतीत आहे, म्हणजे जर पतीला PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत असतील तर महिलेला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू शकतात, परंतु जर स्वतः महिलेचा PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे लाभ मिळत असेल तर मात्र या ठिकाणी त्यांचे 500 रुपये वरचे फक्त त्यांना 500 रुपये मिळतील। हे बघा, असं अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे। म्हणजेच PM किसान योजनेचे जर हप्ता तुमचे पती घेत असेल तर इथे चालणार आहे, म्हणजे फक्त जे महिला PM किसान असो किंवा नमो शेतकरी योजनेचा जर ती महिला स्वतः देखील लाभ घेत असेल तर त्या महिलेला इथून बाद केले जाणार आहे। म्हणजेच बाद तर ती महिला होणार नाही, मात्र 1,500 रुपये आहे त्या महिलेला ते मिळणार नाही। म्हणजे लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये आणि नमो शेतकरी असो किंवा PM किसान योजना असो त्यामधले 1,000 रुपये त्या महिलेला मिळणार आहे, आणि उर्वरित जे 500 रुपये आहे त्या महिलेला त्या योजनेमधून तर मिळणार नाही, मात्र लाडकी बहीण योजनेमधून 500 रुपये जे आहे त्या महिलेच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे। म्हणजे त्या महिलेला टोटल जे पैसे आहे ते 1,500 रुपयेच तिच्या बँकमध्ये प्राप्त होणार आहे। ते कोणत्याही योजनांचा असो, मात्र सर्व सरकारी योजनांचे मिळून त्या महिलेला जे आहे 1,500 रुपये हे त्यांच्या बँकमध्ये टाकणार आहे, असं अदिती तटकरे म्हणजेच आपले बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे। परंतु याबाबत स्पष्ट GR देखील आलेला नाही। आज आपण व्हिडिओ बनवतोय, म्हणजे आज किती तारीख आहे, आज 11 जानेवारी तारीख आहे, आणि आज तारीखपासून लाडकी बहीण योजनेचा कुठलाही GR आलेला नव्हता। पण PM किसान आणि नमो शेतकरी योजनेबाबत नवीन GR राज्य शासनाने जाहीर केला आहे की ज्यांना नमो शेतकरी पैसे मिळतात त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे उरलेले पैसे द्या, फक्त सरसकट 1,500 रुपये द्यायचे नाही। आता उरतो विषय की 2100 रुपये मिळणार होते, मग जर 2100 रुपये मिळणार असेल तर राहिलेले किती 500 आणि वरचे 700 म्हणजे किती 1,200 रुपये तर त्या महिलांना मिळायला पाहिजे, परंतु तुर्तास अजूनही कुठलाही GR याबाबत आलेला नाही आहे। हे बघा, PM किसान योजनेमार्फत सरकारने काही नियम काढले होते। या नियमामध्ये त्यांनी सांगितलं होतं जर सरकारी योजनांचा दुसऱ्या कोणत्याही योजनांचा जर महिलांना लाभ मिळत असेल तर त्या योजनेमधून पैसे कट करून त्या महिलांना दिले पाहिजे। जर म्हणजे तुम्हाला PM किसान योजनेचे 1,000 रुपये मिळत असेल आणि लाडकी बहीण योजनेचे देखील 1,500 रुपये मिळत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेमधून बाद करावे व त्यांना लाडकी बहीण योजनेमधून 500 रुपये देण्यात यावे, असं सरकारनं स्पष्ट म्हणणं केलं आहे। म्हणजेच तुम्हाला PM किसानचे 1,000 रुपये व लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये टोटल 1,500 रुपये द्यावं, असं सरकारने इथे स्पष्टपणे सांगितलं आहे। मात्र यावर सरकारकडून स्पष्टपणे कोणताही GR लाडकी बहीण विषयी स्पेशल आलेला नाही आहे, त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही आहे। ज्या महिलांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत आहे किंवा PM किसान योजनेचे पैसे मिळत आहे त्यांना अजूनही या ठिकाणी लाभ मिळत आहे। डिसेंबर पर्यंत त्यांना हप्ते जमा झालेले आहे। इथून पुढे ज्यावेळेस शासन या गोष्टीची चौकशी करेल, या गोष्टीची शहानिशा करेल, कारण गोष्ट अशी आहे की पैसे आधार कार्डवर मिळतात। राज्य शासनाकडे या सर्व डेटा उपलब्ध आहे की ज्या ज्या महिलांना आपण नमो शेतकरी योजनेतून पैसे दिले त्यांचे आधार कार्ड यांच्याकडे ऑलरेडी आहेत। आधार कार्डवरून पैसे ते ट्रान्सफर करतात नमो शेतकरी योजनेचे। मग जर तुम्हाला नमो शेतकरी पैसे मिळत असतील तर याचा अर्थ होतो की तुम्हाला PM किसानचे पण पैसे मिळत आहे, कारण ज्यांना PM किसानचे पैसे मिळतात त्यांनाच राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेचे पैसे देत आहे। मग जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत असेल तर उरलेले जे 500 आहेत ते तुम्हाला शासनाकडून मिळतील। कारवाई जी आहे ती राज्य शासनाकडून केली जाऊ शकते। याबाबतची स्पष्ट माहिती आणि स्पष्ट GR यावेळेस येईल, त्यावेळेस आम्ही तुमच्या पुढे आपल्या चॅनलद्वारे माहिती स्पष्टपणे घेऊन येऊ। त्यासाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवू शकता, कारण चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केले तर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे येणार आहे। तर आपले चॅनल सबस्क्राइब नक्की करा, आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तसेच तुमचे काही लाडकी बहीण असो किंवा सरकारी कोणत्याही योजनाविषयी काही जर प्रश्न असेल तर ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला विचारू शकता। आम्ही त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करू। आपला व्हिडिओ इथपर्यंत पाहण्यास तुमचे आभार आणि धन्यवाद। जय महाराष्ट्र।